नारायण नारायण. प्रत्यक्ष श्री विष्णू आणि श्री महेश उभे असताना कोणतीही बाधा कशी येईल? मुनिवर, तुम्ही बानूला भेटायला गेला होतात? हो, आणि एवढेच नाही, मी आता येताना श्री म्हाळसा देवींनाही भेटून आलो आहे. मुनिवर, आपण सावध राहायला हवं. स्वतःहून काही घडवायला जाऊ नका. वेळ नाजूक आहे. आदिशक्ती जागी होणार आहे. त्यामुळे चूक होऊ देऊ नका. माझ्याकडून असे काही होणार नाही प्रभू. परंतु बानूच्या मनात नेमके काय आहे हेच कळत नाही. का? काय झालं? श्री म्हाळसा देवी आणि श्री खंडेराय कैलासात निघून जाणार, त्यामुळे ती अस्वस्थ आहे. परंतु मुनिवर, तुम्ही तिला समजावून सांगितलं आहे ना? मी अथक प्रयत्न करतो आहे, परंतु बानूच्या मनात कोणते तरी वादळ घोंगावत आहे. आणि एवढेच नव्हे तर मी श्री म्हाळसा देवींना भेटलो तेव्हा मला त्यांच्यातही श्री महाकालीचा भास झाला. माधवा, मी काय म्हणत होतो हे तुमच्या ध्यानात आलंच असेल. होय देवा, हा चिंतेचाच विषय आहे. आणि म्हणूनच मी म्हणतोय की श्री म्हाळसा देवींनी आता जेजुरी गडावर येऊच नये. मुनिवर, निर्णय हा झाला आहे. मी स्वतः श्री म्हाळसा देवींना आणायला प्रस्थान करतो आहे. आपण जे कराल ते योग्यच असेल प्रभू. मुनिवर, तुम्ही काही घोळ घातलेला नाहीये ना? नाही प्रभू. गणोबा, राघोबा, देवा, सांगावा घेऊन आलोय बघा. काय झालं? काय नाही परदानजी, गडावरून बानुबाईच्या वाड्यावर आणि बानुबाईच्या वाड्यावरून गडावर सांगावात येतोच आहे. गणोबा, आता काय सांगावं घेऊन आलात? देवा, पानाईसनी तुम्हासनी भेटायचंच आहे म्हणल्या त्या. देवा, मी श्री म्हाळसा देवींना आणायला जातो आहे. श्री म्हाळसा देवी इथे येतील आणि आपण बाणाईच्या इथे असाल असं नको व्हायला. वेळ निर्णायक आहे म्हणून मी म्हटलं, आपण सावध राहायला हवं. कधी काय घडेल हे सांगता येत नाही. आणि बानू काय करते आहे याकडे मी लक्ष देणार नाही, कारण आपण तिला देखील सहाय्य केलेलं आहे. आता म्हाळसा आणि श्री खंडेराय ह्यांनी निर्णय घ्यायचा आहे. आणि तुम्ही नसताना श्री खंडेरायांनी जर काही निर्णय घेतला तर मी त्यांना थांबवणार नाही किंवा त्यांना कुठलाही सल्लाही देणार नाही. बर, मी येतो. त्यावर आता अधिक चर्चा नको. लवकर या. हो. तुला देवासंग भेटायचं आहेच. कशाला त्यासनी सांगितलं? जायचं आणि देवासनी भेटायचं. देवांमोर तर त्यांच्या तोंडातनं शब्द बी निघत नसेल. थरथर कापत असतील देवामोर. तुम्ही अनहात? हो, सहजच आले तुला भेटायला.
पण तू अस्वस्थ दिसतेस. वय, कारण मला कळना झालंय का मी काय करावं. का? हा, आलं लक्षात. म्हाळसा देवींनी जी घोषणा केली त्याच्याच विचारात आहेस वाटतं अजून. वय, पण नुसता विचार करून तुझ्या हाती काय लागणार आहे बानू? तू कृती करायला हवीस. म्हणजे म्हाळसा देवींना सत्य कळण्याआधी तुला सत्य कळावं असं वाटत नाही का तुला? वय वाटतं की. अहो पण मी तरी काय करणार. कुणासनी काही विचारावं म्हणलं तर ते चालेल का असा विचार मनामध्ये येतो. त्यात अयोग्य काय आहे? आता म्हाळसा देवींनाही सहाय्य नाही झालं का? पण म्हाळसा देवी तर एकल्याच गेल्या आहेत ती. हो, पण त्यानंतर त्या जिथे साधनेसाठी गेल्या आहेत तिथे श्री खंडेराय ऋषीच्या वेशात जाऊन भेटलेच त्यांना. म्हणजे म्हाळसा देवींना सत्य कळावं म्हणून श्री खंडेरायांकडून सहाय्यच झालं आहे. तुम्ही खरं सांगताय सा? मी असत्य कशाला सांगू? जे घडलं आहे ते असंच आहे. पण तुला मात्र सहाय्य नाहीच झालं कोणाचं. म्हणजे तुझं स्थान दुय्यमच की. तुम्ही असं काय बोलताय सा? असं काय बी नाही. देवांनी बी मला सांगितलं आहे काय बाय. महाराजांनी मला वरच सांगितलं आहे. ते आधी. पण आता सत्य कळावं म्हणून श्री खंडेरायांनी तुला काहीच सांगितलं नाही. म्हणजे म्हाळसा देवींनाच सत्य आधी कळावं असंच त्यांना वाटतं. हाच निष्कर्ष निघतो त्यातून. आता तुला एकटीनं राहायची मानसिक तयारी करावी लागेल बाई. म्हणजे म्हाळसा देवींना सत्य कळलं की त्या श्री खंडेरायांसोबत कैलासात निघून जाणार आणि तू इथे एकटीच राहणार पुन्हा. म्हणजे देवांची बायको म्हणून लोक तुला मान देतीलही, पण ते असंही म्हणतील की देव तुला सोडून कैलासात निघून गेले. आता करणार तरी काय ग तू बानू? आणि आता पुढे काय करायचं ठरवलंयस तू? म्हणजे इथेच राहणार आहेस जेजुरीत की चंदनपुरीला परत जाणार आहेस? म्हणजे जिथून या साऱ्याला सुरुवात झाली त्याच वस्तीवर तुला परत जावं लागतं की काय? म्या असं नाही होऊ द्यायची. खरं काय आहे ते मी हुडकून काढनच. म्हणजे मानस चांगला आहे, पण करणार कसं? कोणाचं सहाय्य घेणार तू? मुळात तुला सहाय्य करणार कोण? कारण जर तुला सहाय्य करायचं असतंच तर ते ह्या आधीच केलं गेलं असतं, नाही का? असं कशापायी म्हणतायसा तुम्ही? जे समोर दिसतंय ते मी तुला केवळ सांगतेय एवढंच. म्या काय निसते हे समजा बघत राहू होय? नाही. एक मार्ग आहे. अर्थात तुला त्याने सहाय्य होईल की नाही ते मला ठाऊक नाही, पण तू देवांना हे विचारू शकते की ते तुझ्याशी असं का वागले. म्हणजे तू जर देवांना असं विचारलंस तर कदाचित तुझं समाधान होऊ शकतं. पण खरं काय आहे हे ते मला सांगत्याल होय? आता कोणी सांगावं काय घडेल ते, पण ते असं का वागले हे तुला कळायलाच हवं. आणि तसंही ते कैलासात निघून गेल्यावर तुला थोडीच भेटता येणार आहे त्यांना. वय, खरं आहे तुमचं. मला हे समजा कळायच हो. या गडावर चालल्या देवासनी भेटाय. मला समजा ठाव पडला आहे. असं वाटतं आहे की गडावर कोणतरी आहे. कोणाच्या आगमनाची चाहूल देवी? बंधू लक्ष्मी देवी तर गडावर आल्या नाहीत ना?